सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी जागृती कांबळी। गर्जा महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सने। गंगा नदीत साक्षी महाराजांनीच ट्रक भरून मृतदेह आणून टाकले। समाजवादी पक्षाच्या आझम खान यांचा भाजपच्या साक्षी महाराजांवर आरोप। देशातल्या पहिल्या IPS अधिकारी किरण बेदी यांच्यानंतर शाजिया इल्मी यांनीही केला भाजपमध्ये प्रवेश। आणि बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचा सोशल मीडिया पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। आता बातम्या पाहूया सविस्तरपणे। उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये गंगेच्या पात्रात शेकडो मृतदेह आढळून आल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी या प्रकरणी भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। गंगा नदीच्या पात्रात साक्षी महाराज यांनीच ट्रक भरून मृतदेह आणून टाकल्याचं विधान करून आझम खान यांनी खळबळ उडवून दिली आहे। गंगेच्या पात्रातील मृतदेहांना साक्षी महाराज जबाबदार आहेत। साक्षी महाराज यांनी ट्रक भरून मृतदेह आणून गंगा नदीत टाकले आणि उत्तर प्रदेश सरकारची बदनामी करण्याचा कट रचल्याची माहिती मिळाली आहे। यामध्ये ते दोषी आढळले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा, असंही आझम खान पत्रकार परिषदेत म्हणाले। देशातील पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्यानंतर शाजिया इल्मी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत आणखीन एक मोठा धक्का दिलाय। शाजिया इल्मी या पूर्वाश्रमीच्या आप नेत्या आहेत आणि गेले अनेक दिवस त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती। त्यामुळे या 2 दिवसात 2 धक्के बसले आहेत। दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्याबरोबर संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद राज यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। शाजिया इल्मी यांनी शुक्रवारी भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली। अमित शाह यांनी पक्षात त्यांचं स्वागत केलं आणि त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं या भेटीनंतर शाजिया यांनी ट्विटही केलं। भाजपचे नेते अश्विनी उपाध्याय यांनी सांगितल्यानुसार शाजिया यांनी दुपारी 3 वाजता पक्षप्रवेश केला। बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांना इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियानं सोशल मीडिया पर्सन ऑफ द इयर पुरस्कार देऊन सन्मानित केलाय। अमिताभ सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारे अभिनेते तसंच ऑनलाईन ब्लॉगर म्हणून चर्चेत असतात। हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर 72 वर्षीय बिग बींनी आपल्या ऑनलाईन फॅन्सला धन्यवाद दिले आहेत। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग प्रयत्न करीत आहे। या प्रयत्नात सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी व्हावं आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी चळवळ उभी करावी, असं आवाहन मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी केलंय। साहित्य अकादमीला पत्र पाठवित असंही त्यांनी हे सुचवलंय। या चळवळीत प्रसारमाध्यमे, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य, विधानसभा आणि विधान परिषद सदस्य, विद्यापीठाचे कुलगुरू, महाविद्यालय, महापालिकांचे महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य, उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक, मराठी भाषा क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था तसंच मराठी प्रेमींनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी चळवळ उभी करावी, असं आवाहन तावडे यांनी केलंय। महेंद्रसिंग धोनी यांनी निवृत्तीचा निर्णय योग्य वेळी घेत खुर्चीची लालसा बाळगणाऱ्या प्रशिक्षकांसह अनेकांना एक प्रकारचा संदेशच दिलाय, असं माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटलंय। धोनी 100 कसोटी खेळू शकला असता, पण सर्वश्रेष्ठ कामगिरी करत पुढील पिढीसाठी मार्ग मोकळा केलाय, असंही वक्तव्य कपिल यांनी केलंय। मी जे करू शकलो नाही ते धोनीने करून दाखवल्यामुळे मी त्यांचा फॅन आहे। पुढील पिढी येत आहे असं लक्षात येताच धोनीने निवृत्ती जाहीर केली, असं सांगून कपिल यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्रेग चॅपेल यांचं वाक्य सांगितलं। चॅपेल यांच्या मते कोणी क्रिकेटपटू दीर्घकाळ खेळत असेल तर तो 3 पिढ्यांचं नुकसान करतो। क्रिकेट प्रशासकांनी हे ध्यानात घ्यावं। खुर्चीवर 30 वर्ष चिकटण्यापेक्षा नव्या पिढीसाठी मार्ग मोकळा करावा। विश्वचषक जिंकण्यासाठी कपिलने धोनी अँड कंपनीला शुभेच्छाही दिल्या आहेत। बीड पाटोदा तालुक्यातील डोळेवाडी येथील विहिरीमध्ये मातेसह 2 मुलांचे मृतदेह सापडले असून हा खून आहे की आत्महत्या या चर्चेला उधाण सुटलंय। मृत असलेली महिला राणी आदिनाथ डोळे आपली 2 मुलं आदर्श आणि आकाश डोळे यांच्यासह दिनांक 10 जानेवारीपासून गायब होती। ती आज एका विहिरीमध्ये आपल्या मुलासह मृत आढळून आली असून पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।